कुठला आमदार येणार, आज कुठला खासदार येणार, तो पण 5 वर्षांनी असेल की नाही असेल. अरे पण आज जर का मला घर मिळालं तर मी जर मेलो तरी माझ्या 2 पिढ्या पुढच्या पिढी तिथेच राहणार आहे. आज वर्षानुवर्ष इथं राहिलं, पण तुम्ही असं का करताय? आमच्या इच्छा तरी समजून घ्या. मी असं ऐकून होतं किंवा ज्या माहितीनुसार आहे, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण मला हेच कळत नाही की त्यांचा जरी ड्रीम प्रोजेक्ट असला तरी ह्या खालच्या लेवलला या सर्वसामान्य जनतेकडे काय चाललंय ते कोण बघणार? तुम्ही 2-3 दिवसांनी पुन्हा तेच आपले कॉन्ट्रॅक्टर पाठवले. ते कॉन्ट्रॅक्टर नसून सब कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते लोकांना दमदाटी करत आहेत. तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्हाला म्हाडाने पाठवलेलं. एवढ्या 50 वर्ष 60 वर्ष 2-2 पिढ्या जर का आम्ही इकडे राहतोय, आज 4थ्या माळाचा माणूस कोण आहे त्याच्या दुखासुखात जातोय, आज बाजूच्या बिल्डिंग मध्ये कोण आहे त्याच्या दुखासुखात जातोय. आज आम्हाला कुठे टाकलंय त्यांनी? माझ्या बाजूला उद्या कोण येणार आहे, तो कसा राहणार आहे, त्याचा बिहेवियर काय त्याचा मला माहित नाही, माझा त्याला माहित नाही. तर आम्ही 30-40 कुटुंबाचे 100-150 मतदान आहोत. तर तुम्ही त्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत सहकार्य करू. जर एखाद्या पक्षाने अपक्ष जरी पक्षाने आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू. आमचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाने मार्गी लावा हीच आमची विनंती आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. चाळ क्रमांक 57, 59, 60 आणि 61 मधील तब्बल 32 कुटुंबांचा म्हाडा प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. लॉटरी दरम्यान एक माहिती आणि नंतर प्रत्यक्षात दुसरीच इमारत दाखवली गेल्याचा आरोप करत रहिवाशांनी आता थेट मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष अहवालात. नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. क्रमांक 195 मधील बीडीडी चाळी रहिवाशांना गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागेल. आपण आज उपस्थित आहोत चाळ क्रमांक 61 येथे. नागरिकांना गंभीर समस्या आहेत ज्या म्हाडाने ज्या लॉटरी काढल्यात त्या संदर्भात लोक नाखुश आहेत आणि त्यामुळे त्या नाखुशीमुळे लोक मतदान करणार नाहीत. तर याचं आपल्याला स्थानिक जे रहिवासी आहेत ते आपल्याला त्यांच्या सविस्तर प्रश्न आपल्याला उपस्थित करून आपल्याला त्याचा प्रश्न आपल्याला सांगणार आहे. आपण जाणून घेऊयात त्यांचे प्रश्न काय आहेत. मला सांगा तुमचे प्रश्न काय आहेत आणि तुम्ही मतदान का नाही करणार? प्रश्न असा आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान नाही करणार. मूळ रहिवासीचा आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला दाखवताना आमच्या रहिवाशांची पूर्ण फसवणूक केली जात आहे. हा प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये, आम्ही प्रत्येक वेळी प्रकल्पाला सहकार्यच केलेलं आहे. पण आम्हा सर्व नागरिकांना, आमच्या रहिवाशांना याचा त्रासच होत आहे. आमची मूळ जे दुखणं आहे हे कोणीच समजून घेत नाही. कुठला राजकीय पक्ष पण नाही आणि सामाजिक पक्ष पण नाही. आमची जेव्हा लॉटरी काढली त्यावेळेस 4 विंग होत्या. 4 विंगच्या त्या 5 विंग झाल्या. आम्हाला त्या 5व्या विंग बद्दल विरोध नाहीये. पण जेव्हा आमची लॉटरी डी विंग मध्ये काढण्यात आली आणि आम्हाला दाखवण्यात आले की 60-61 जागी ही मूळ बिल्डिंग तयार होणार आहे आणि डी बिल्डिंग, आणि त्यामध्ये आम्हाला आमची लॉटरी काढण्यात आली. परंतु 2 तासानंतर असे काय म्हाडाने चेंजेस केले आम्हाला माहित नाही, पण ती डी बिल्डिंग एच्या जागी. पण हे कधी घडलं? कधी दुसरा नवीन आराखडा कधी त्यांनी बनवला? तो सडनली 2 तासानंतर आम्हाला आमच्याकडे आला व्हॉट्सअप वरती ते सुद्धा. पण दाखवताना आम्हाला 4च बिल्डिंग दाखवल्या होत्या आणि नंतर 5वी बिल्डिंग ऍड झाली. म्हणजे सुरुवातीला त्यांनी 4 बिल्डिंग दाखवल्या, त्यानंतर 5वी म्हणजे त्यांच्याच यानुसार त्यांनी चेंज केलं. आणि त्याचे आम्ही पुरावे आणि आम्ही म्हाडाला लेटर सुद्धा दिलेले आहेत. पण त्याच्यावरती आम्हाला कुठलाही प्रतिक्रिया किंवा रिप्लाय त्यांचा येत नाही. उलट रहिवाशांवर जबरदस्ती घर खाली करण्यासाठी जबरदस्ती केली जाते. तर अजून याच्यावरती कोण मला सविस्तर सांगेल? काही महिला आहेत या ठिकाणी, आपल्याला सांगतील या पूर्ण घटनेबाबत. ते म्हाडा आम्हाला कुठल्याही बाबतीत म्हणजे ह्याच्याच काय म्हणतात घेत नाहीये आणि ते सर्वस्वी त्यांचे हे आमच्यावर लागत आहे. आम्हाला इथे दाखवलेले रूम अलाउड केले होते, त्यानंतर मागे ती डी विंग दाखवली आणि आता आम्हाला खाली करण्यासाठी आग्रह करतात. अगदी म्हणजे त्रास देतात अक्षरशः. म्हणजे दरवाजे तोडणे किंवा हे पत्रे बांधणे आणि खाली करा, मग ट्रॅन्जेस तुम्हाला मिळणार नाहीत एवढ्या पैशात, म्हणजे अक्षरशः दबाव आणतात आमच्यावर. मानसिक
त्रास दिला जातोय. तर आम्हाला जोपर्यंत आमच्या जागी ठरल्याप्रमाणे जर रूम मिळत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही. म्हणजे त्याच्यावर मतदान आम्ही देणार नाही असं आमचा ठाम निर्णय. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. पण सध्या कसं सुरू आहे की या ठिकाणी बांधकाम पुनर्विकास तर होतोय, पण या ठिकाणी रहिवासी राहत आहेत तरी सुद्धा इथे तोडलं जात आहे. यावर तुम्हाला जे काम करणारे आहेत, जे विकासक आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय होते? सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगतो की जेव्हा हा प्रकल्प चालू झाला तेव्हा म्हाडाने प्रकल्पामध्ये टीविंग असा मुद्दा आमच्या समोर ठेवण्यात आला. आम्ही टीविंगला न जुमानता आमचं मत होतं आम्हाला राहत्या जागी म्हाडाच्या निर्णयाप्रमाणे राहत्या जागी आम्हाला घर देण्यात यावं, म्हणून आम्ही T3चा प्रस्ताव म्हाडाने आम्हाला देण्यात आला. त्या T3 मध्ये साधारण 200 कुटुंब ह्या T3च्या प्रस्तावामध्ये होते. त्याच्यामध्ये म्हाडाने आम्हाला सांगण्यात आलेल्या प्रकारे हा तुम्हाला मी लॉटरीचा एक प्रकल्प दाखवत आहात. त्याच्यामध्ये पहिला प्लॅन असा होता की ह्यामध्ये 4 विंग होते आणि या 4 विंग मध्ये आमची राहती बिल्डिंग ही ह्या ठिकाणी आमच्या राहत्या ठिकाणी डी विंग इथं दाखवण्यात आली होती. आणि प्लॅन चेंज झाला जेव्हा लॉटरी काढण्यात 2 तासांनी हा प्लॅन चेंज होऊन हा प्लॅन दाखवण्यात येतो. इथं 5 बिल्डिंग दाखवण्यात येतात आणि डी विंग ह्या मागच्या ठिकाणी दाखवण्यात येतात. हा कोणाच्या अनुषंगाने हा प्रकल्प मागे घेण्यात आला आणि प्रकल्प आपला बिल्डिंग मागे घेण्यात आले हे आम्ही म्हाडाला स्पष्ट करण्यात यावं. म्हाडाला आम्ही वारंवार याबद्दल विचारणा केली. या प्रश्नांवर त्यांना काही दिलंय, निवेदन वगैरे दिलंय की? वारंवार विचारात आपला चर्चा केल्या असतात. आम्हाला अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. आमचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वाघमारे यांनी म्हाडाबाबत मिटिंग घेऊन जयस्वाल साहेबांबरोबर चर्चा केली आणि आम्हाला जयस्वाल साहेबांनी आश्वासन दिलं होतं की यावर रितसर एक मिटिंग घेऊन चर्चा करू. पण म्हाडाचे अधिकारी, खालचे अधिकारी आणि सब कॉन्ट्रॅक्टर हे चर्चा झाली असून सुद्धा आमच्यावर दादागिरी करत आहात. आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात. तोडातोडी करून पत्रे लावण्याचा प्रयत्न करत आहात. एवढं असून सुद्धा म्हाडाचे अधिकारी कोणाला ऐकत नाहीयेत. हे कोणाच्या दबावाखाली काम करतात हे माहित नाही. हे स्थानिक गुंडांच्या दबावाखाली काम करतात, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली काम करतात ते आम्हाला माहित नाही. अजात म्हाडाने आमच्यावर आमच्या विनंतीवर लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावा, तरच आम्ही आमच्या रूम खाली करून त्यांच्या स्वाधीन 2 दिवसात देण्यात येईल. मला सांगा, विकासकांनी जी तोडफोड केली, म्हणजे जरी रहिवासी राहत असतील तरी तोडफोड, त्याने लोकांना काय आजार वाढलाय किंवा काही त्रास होत आहेत काय, मला त्याबद्दल काय सांगा? मला सांगा. पुढे थोडं आपलं नाव सांगा. अपर्णा. बोला. म्हणजे श्वास घेण्याचा त्रास होतोय. आता ज्या कुलपं तोडली, दरवाजे काढले, तिथे कबुतरांनी घरटी केलेली आणि कबुतरांचे पिस वगैरे ते घेऊन लोकांना सर्दी, खोकला, ताप हे सुरू झालेलं आहे. आणि आमची मागणी फक्त एकच आहे की जिथे आमची पहिली बिल्डिंग दाखवली होती तिथेच आम्हाला हवं, नाही तर आम्ही मतदान करणार नाही. त्यांचा की आम्हाला इथून हलवायचं, दुसरीकडे पाठवायचं आणि इतरांना येऊन इथे घालत, तर हा कुठला म्हणजे न्याय आहे मला कळत नाही. आम्हाला प्रथम प्राधान्य आम्हाला द्या, आम्हाला हे करा आणि नंतर तुम्ही जे काही करणार तुम्ही विका, पोलिसांना बोलवा, द्या, कोणालाही द्या, पण प्रथम प्राधान्य आम्हाला मिळणं गरजेचं आहे ना. आम्हाला काय इथून तिथे टाकायचं, प्रश्न हा आमचा आहे त्यांना. आणि एवढा अट्टास काय असतो की जेणेकरून आता एवढा माणसं तोडफोड थांबवली पाहिजे. कारण इकडे लहान मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत, रात्रीच्या वेळेला येताना जाताना कुणी अडखळून पडलं, काही अपघात झाला, त्याला जबाबदार कोण आहे? त्याची जबाबदारी म्हाडा घेणार आहे. मला सांगा, आता जी तोडफोड केली त्यांनी कंपाऊंड वगैरे बांधलंच नाही, तुम्ही त्याला रिक्वेस्ट काही विचारलं विकासकाला, तुम्ही कंपाऊंड का नाही लावलं? अजून माणसं राहतायत तर तुम्ही असं का करताय? जोरदबस्ती काय विचारलं त्यांना किंवा त्यांच्याकडून काय उत्तर आली का? शनिवारी जेव्हा टाटाचे काही कॉन्ट्रॅक्टर इथे आले होते पत्रे लावण्यासाठी, तेव्हा आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन, म्हाडाच्या कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली, सध्या इथं स्थानिक रहिवासी राहत आहेत, तुम्ही पत्रे वगैरे लावण्याचं काम आता सध्या बंद करा. जेव्हा आमचा प्रश्न मार्गी लागेल तेव्हा आपण हे पत्रे लावण्यात यावे. आम्ही पण सुद्धा सहकुशीने आमचं घर तुमच्या स्वाधीन करण्यास तयार आहोत.
परंतु त्यांनी तसं न करता 2 दिवसाची मुदत दिली आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा बांधकाम तोडण्यास आणि खड्डे खोदण्यास सुरुवात केली. मला सांगा, आता मी येत होतो वरती, अजून दोन लास्ट मजल्यावरती किती जण राहतात अजून या building मध्ये? जरी या मजल्यावर या बिल्डिंग मध्ये शेवटच्या 35 कुटुंब आहेत, तर त्यातही 7 जण अजून त्यांचे रूम खाली, म्हणजे त्यांना अजून मिळालेलं नाहीये. पुढे कुठे असेल ते तरीही जे विकासक आहेत त्यांनी ही पाईपलाईन तोडलेली आहे, जी पूर्ण येते त्याचं पाणी वगैरे खाली पडतंय. त्याबद्दल तुम्ही काय निदर्शने त्याला काय सांगितलं का या बाबतीत? कारण या 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 गोष्टीमुळे सांडपाण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि दुर्गंधी पण होणार आहे. तर याबाबत काय बोललाय का तुम्ही त्यांच्या? आमचे विकासक चंद्रकांत वटकर यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना विनंती केली की सध्या तुम्ही हे तोडू नका. इथं ह्या पुनर्बांधणीमुळे आणि ह्या तोडणाऱ्या बिल्डिंगमुळे अनेक रोगराई पसरत आहे. त्या धुळीचा लोकांना त्रास होत आहे. लोक इथं वयस्कर लोक आहेत, त्यांना दम्याचा त्रास होत आहे. एवढं सुद्धा असून सुद्धा त्यांनी 2-3 दिवसांनी पुन्हा तेच आपले कॉन्ट्रॅक्टर पाठवले आणि ते कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर नसून सब कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते लोकांना दमदाटी करत आहेत. तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्हाला म्हाडाने पाठवलेलं आहे. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. मला सांगा, या सर्व गोष्टींमुळे आता तुमचा पुढचा पवित्रा काय असणार आहे? तुम्ही पुढे काय करणार आहात? आमचा पुढचा पवित्र असा असेल की आम्ही वारंवार सगळ्या लोक स्थानिक पक्षांना सगळ्यांना निवेदन दिले आणि आमची एकच मागणी आहे की कोणीही पक्षाने हस्तक्षेप करून आमच्या विषय आणि आमच्या मागण्या मार्गी लावा, तरच आम्ही इथून आमचं राहतं घर सोडून म्हाडाच्या स्वाधीन करू. आणि जर तसं होत नसेल तर आमचं एक वैयक्तिक सगळ्यांचं मत आहे, जर आमच्या राहत्या जागी आम्हाला घर नाही तर मत नाही, असा आमचा एक वैयक्तिक मुद्दा आहे आणि ही मागणी आम्ही तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. मला सांगा, आता स्थानिक आमदार आहेत किंवा खासदार, काही नगरसेवक पण असतील, ते आता तर पुढची गोष्ट आहे, पण सध्या त्यांनी तुमची काही मदत नाही केली का? जे आता तुम्हाला त्रास होतोय त्या त्रासाबद्दल काही त्यांनी विचारपूस तरी केली? सर्व लोक, सर्व पक्षीय आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. कोणालाही आमच्या समस्याकडे काही पडलं नाही. लोकांना वाटतं हे 20 ते 22-25 लोक आहेत, आम्ही 22-25 लोक ना, आमचे 30-40 कुटुंब आहेत. मी तुमच्या मार्फत आवाहन करतो, 30-40 कुटुंब जर तुम्ही जर एक बेरीज बघत असाल, तुम्ही जर तुमचे कॅल्क्युलेशन करत असाल, तर आम्ही 30-40 कुटुंबाचे एक 100-150 मतदान आहोत. तर तुम्ही त्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत सहकार्य करू. जर एखाद्या पक्षाने, अपक्ष जरी पक्षाने आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू. आमचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाने मार्गी लावा, हीच आमची विनंती आहे. या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरी बाबत ही असंख्य प्रश्न आहेत. तर प्रश्न आपल्यालाही कळत नाहीत, पण ते प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेऊया, कारण त्यांना थोडं व्यथा आहे लॉटरी बाबत. त्याबद्दल आपल्याला स्पष्ट सांगा. प्रथमतः मला हे आपले जे महापुरुष आहेत, जसे की छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले जे काय महापुरुष होते, यांना वंदन करून मी असं जाहीर करतोय की आज शासनाने जो बिर्डी चाळीसाठी जो प्रकल्प राबवण्यासाठी जो प्रयत्न केला, अतिशय चांगला प्रयत्न आणि खूप त्याच्यात कोणाचाही आडकाठी नाही. पण मला हे कळत नाही की शासन किंवा म्हाडा हे हा जो प्रकल्प राबवतात ते आमच्या वळलीतल्या म्हणजे रहिवाशांसाठी करतायत की कोणासाठी? कारण ह्याच्यात असं झालेलं आहे की लॉटरी आता ते राट पद्धतीने काढल्या, हा कोणाचाच कुठलाही विषय नाही, कोण कुठे गेलं काय केलं. पण मला हे कळे ना की आमचा हा जो प्लॅन होता, या प्लॅन मध्ये तुम्हाला दाखवतो, हा वाला याला टी3 म्हणून संबोधण्यात आलं. आता इकडे पहिले जेव्हा हा प्लॅन जुना आहे, 2016च्या अगोदरचा हा प्लॅन आहे, याच्यामध्ये 4 बिल्डिंग होत्या. त्याच्यात जी मेन्शन होती ती डी बिल्डिंग नंबर 61च्या इकडे येत होती. आणि नंतर असं झालं की हा लॉटरीचा प्लॅन चेंज झाला. ठीक आहे, झालं. आता मला सांगा, जर माननीय संजीव जयस्वाल यांनी देखील जर का अग्री केलेलं होतं की याच्या पुढे आम्ही जर का लॉटरी काढणार ते चायनी काढणार,
बरोबर. आता मला सांगा, जर आम्ही एवढ्या 50 वर्ष 60 वर्ष 2-2 पिढ्या जर का आम्ही इकडे राहतोय, आज चौथ्या माळाचा माणूस कोण आहे त्याच्या दुःखासुखात जातोय, आज बाजूच्या बिल्डिंग मध्ये कोण आहे त्याच्या दुःखासुखात जातोय, आज आम्हाला कुठे टाकलंय त्यांनी, माझ्या बाजूला उद्या कोण येणार आहे, तो कसा राहणार आहे, त्याचा बिहेवियर काय त्याचा मला माहित नाही, माझा त्याला माहित नाही. म्हणजे यांनी लोकांच्या म्हणजे जे दडपण आणलेलं आहे, बुट्ट पाडली, पण जे दडपण आणलेलं आहे की याच्या पुढे राहणं म्हणजे ते कसं राहायचं हा विषय झाला. आज आम्ही आमच्या ठिकाणी ज्या राहतोय, आम्ही आमच्या सण साजरी करतोय, आम्ही आमच्या सगळ्यांच्या दुःखात साजरी होतोय, एकमेकांना मदत करतोय. ह्या सगळ्या गोष्टी असताना यांनी रॅट पद्धत कॅन्सल, जयस्वाल साहेब बोललेले असताना देखील ते कॅन्सल न करता हे असं केले. तर ठीक आहे, आम्ही सांगतो चला आम्हाला आमच्या बिल्डिंग मध्ये तरी द्या. बर, यांना प्रॉब्लेम काय, आज जर का हे अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांचं काय, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत, एकदा जर का समजा रिटायर झाले तर ते जाणार, भले 4 वर्षांनी 5 वर्षांनी. आज कुठला आमदार येणार, आज कुठला खासदार येणार, तो पण 5 वर्षांनी असेल की नाही असेल. अरे पण आज जर का मला घर मिळालं तर मी जर मेलो तरी माझ्या 2 पिढ्या पुढच्या पिढी तिथेच राहणार आहे. आज वर्षानुवर्ष इथं राहिलं, पण तुम्ही असं का करताय, आमच्या इच्छा तरी समजून घ्या. आज जर का तुम्ही हे जर का लोक बघितले तर सिनियर सिटीजन त्यांना प्रश्न पडले की काय करायचं हा प्रश्न पडलाय. आज दुपारी जरी एखादी मुलगी जरी आणि एखादा मुलगा जरी बाहेर खेळतात तरी लोक बिनधास्त होते का, अरे सगळे आपलीच माणसं आहेत. आज अशा कंडिशन कोण ठेवली. बर, हा न्याय काय हो? मला एक सांगा, एका बिल्डिंगला एक पूर्ण टावर मिळतो 2-3 बिल्डिंगला काय, आणि बाकीच्या लोकांना इकडे तिकडे, हा कुठला तुमची पद्धत, रॅट पद्धत तुम्ही काढताय. मग ही मला पद्धत सांगा, असं झालंय का ठरवून की बाकीच्या लोकांनाही वेगवेगळं दिलेलं आहे आणि ठराविक लोकांना असं म्हणजे समजून असं व्यवहार केला गेलाय का असं? याच्यावरती माझं असं स्पष्ट मत आहे किंवा मला असा संशय आहे की हे कुठे ना कुठे कुठल्या तरी दडपणाखाली आहे. मग आता कोण आहे ते मला माहित नाही किंवा मला सांगायची पण इच्छा नाही, पण हे नक्की झालेलं आहे. विचार करा ना, एका बिल्डिंगला म्हणजे 2-3 बिल्डिंगला एक टावर पूर्ण मिळतो, का मिळतो, बाकीचे एवढे जी लोक आहेत त्यांना का इकडे तिकडे फेकलं जातं. दुसरी गोष्ट, पोलीस बांधवांना पण दिला, चला वरळीत जो काय राहतोय, जो राहणार आहे त्याचा अधिकार आहे, त्याच्याकडे पेपर आहे तर त्याला देणं गरजेचंच आहे. मला सांगा, आज यांनी हा पट्टा काढला, 4 नंबरचा पट्टा आहे, तिकडे पोलिसांचे जे रहिवासी 64, 65, 66 तिथल्या पोलिसांची लॉटरी काढली. मग तिथे जे बांधव होते दुसरे, म्हणजे 4थ्या वाड्यात 3रा मधला आणि 4था मधला यांच्या लॉटरी पहिल्याने ग्राउंड फ्लोर यांची काढली नाही. अशा जवळजवळ 5 बिल्डिंग मध्ये ही कुठली पद्धत आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. बरं, आता ह्याच्यासाठी आम्ही बोरीकरांना भेटलो, बोरीकरांना आम्ही 2-3 वेळा पत्र दिले, त्यांनी आश्वासन दिलेलं, माझ्याकडे फोटो आहेत. मग जर का आश्वासन दिलेलं नंतर लिखित दिलेलं त्यांनी लिहून, लिखित दिलेलं प्लस हे बघा हे फोटो आहेत, हे माननीय मिलिंद तुळसकर जी आहेत त्यांच्याबरोबर यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं. आणि आज अशी अवस्था आहे की आज आम्हाला लोक त्यांच्या मर्जीने करतात. मग मला एक सांगा, आज जे काय अधिकारी आमच्यावरती किंवा सर्वसामान्य लोकांवरती जे दडपण आणतायत ते भले 1-2 वर्षांनी 4 वर्षांनी ते रिटायर होऊन ते घरी जाणार आहेत. आणि महाराणी पण हे समजून घेतलं पाहिजे ना, तुम्ही लोकांसाठी काम करताय, सर्वसामान्य जनतेसाठी काम करताय, मग त्यांचाही थोडा विचार करा ना. आणि आज तुम्हाला पण लोक आनंदाने तुमचं कौतुक करतील, तुम्हाला आनंदाने हे करतील, कधी आला तर तुम्हाला आनंदाने आपुलकीने विचारतील. पण हे जर का तुम्ही असं केलं, तुमच्या हातात नाही का. अरे तुम्ही एवढे शिक्षण घेऊन किंवा तुम्ही त्या सगळ्या परीक्षा देऊन क्वालिफाय होऊन त्या पदावरती जाता, तुमच्या हातात राईट आले म्हणून तुम्ही कसे लोकांना वगळता, कसे तुमचे निर्णय घेता. मग तुम्ही तरी स्पष्ट करा की तुमच्यावरती राजकीय दबाव आहे म्हणून, ते का नाही करत. मग तुम्ही सर्वसामान्य लोकांची काय सहन करताय. आणि ही लॉटरीची पद्धत सांगा ना मला, त्यांनी मला उत्तर द्यावं. मी खरंच आतुरतेने वाट बघतोय का, तर हे डोक्यात जो किडा वळवळतो ना तो तरी शांत होईल. जर तुम्ही एकाच बिल्डिंग मध्ये 2 फ्लोअरची लॉटरी काढताय, आमच्या डोळ्यासमोर आहे, पण लॉटरी आहेत, प्रूफ आहे तुमच्या गव्हर्नमेंटने महाराणी काढलेल्या लॉटरी आहेत. दुसरी गोष्ट, एका बिल्डिंगला एक टावर पूर्ण मिळतो, 2-3 बिल्डिंग एकत्र, पण बाकीच्या बिल्डिंगचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी काय एकत्र जाऊ नये. आज ही लोक आमच्या बरोबर वर्षाने, आता ह्या आमच्या समोर आम्ही लहानाचे मोठे झालो यांच्या समोर, यांच्यावर आम्हाला राहायला काय प्रॉब्लेम आहे का, राहू दे ना आम्हाला, आमचा प्रश्न आहे तो, आम्ही कसे राहू. एवढ्या वर्ष राहिलत ना, आम्ही आमच्यात कोणाच्याच खर्च भांडण नव्हते, आणि जरी झाले तरी ते आम्ही सॉल्व्ह करत होतो, आम्ही आमच्या सण साजरी करत होतो, आम्ही आमच्या दुकाना सुखाला जात होतो. पण राहू द्या ना आम्हाला एकत्र, का असं करताय. आणि आमचं डिमांड काय, तुम्ही जे देताय ना आम्ही तेच मागतोय. कोण या बीडीडी साईडला कुठला व्यक्ती आहे की तो म्हणतोय की तुम्ही 500 देताय ना, नाही मला 1000 द्या, एक व्यक्ती दाखवा. बर, तुम्हाला जर का प्रूफ पाहिजे ना तर वर्षानुवर्षाच्या 2 पिढ्यांचे तुम्हाला प्रूफ देतोय. मग तुमच्या सगळ्या नियमामध्ये हे सगळं बसतंय ना, मग प्रॉब्लेम कोणाकडे आहे. अरे मी विनंती करतो, हे सगळे जे नेते मंडळी आहे ना, आणि खरंच मला सांगतो, मी असं ऐकून होतं किंवा ज्या माहितीनुसार आहे, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे
पण मला हेच कळत नाही की त्यांचा जरी ड्रीम प्रोजेक्ट असला तरी ह्या खालच्या लेवलला या सर्वसामान्य जनतेकडे काय चाललंय ते कोण बघणार? बरोबर, मुळात प्रोजेक्ट असून फायदा नाहीये, पण मुळात स्थानिकांना काय हवंय, त्यांच्या सोयी काय हव्यात त्यानुसार ना तुमचा आक्रोश हा स्पष्ट आहे. माझं म्हणणं काय की जर का माझा मुलगा आहे, मी जर का त्याला जन्म दिलाय तर माझं कर्तव्य आहे त्याच्याकडे लक्ष देणं, त्याचं पालन पोषण करणं, त्याला घडवणं. मग फक्त आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हे चालणार नाही ना. इथे सर्वसामान्यांची काय हालत आहे विचार जावा. प्रत्येक बिल्डिंग मध्ये कोणी ह्या प्रोजेक्टला म्हणजे म्हणजे खुश नाहीये, आपण खुश नाही. सगळ्या जणांना माहित आहे की चला आम्हाला प्रोजेक्ट आहे, आम्हाला बघा प्रगती सगळ्याला पाहिजे. आज कुठला असा व्यक्ती नाही की त्याला प्रगती नकोय, प्रगती हवी. अरे पण प्रगती त्या माणसाची इच्छा तरी बघा. बरं असं आम्ही वेगळं काय मागत पण नाही ना की वेगळं आम्हाला काय द्या. आज जर का तुम्ही विचारलं फक्त काही लोक आहेत ना, काही लोकांना बोलायला पण नाही की त्यांचे प्रश्न मांडायला पण येत नाही. कसे जाणार ते कोणाकडे, कसे जाणार? आणि जे जाणार आहेत तर त्यांच्याकडे पण तुम्ही लक्ष देणार नाही किंवा त्यांचं जर का म्हणणं आहे, जर का सर्वसामान्यांचं जर का तुम्ही ऐकणार नाही, तर तुम्ही ऐकणार कोणाचं? आज सगळेजण म्हणतात की आम्ही मतदान करणारच नाही, त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता काय बोलायचं त्यांना? तर आम्ही समजवतो की नाही असं नाही चालत, आपण प्रशासन आहे, शासन आहे, यांना सपोर्ट केला पाहिजे. अरे पण त्यांच्या इच्छा पण बघितला पाहिजे ना. आणि नुसतं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून साहेबांनी पण इकडे लक्ष दिलं पाहिजे. आज त्यांचं तर खरं तुम्हाला सांगतो, त्यांचं महाराष्ट्रात खूप कौतुक आहे आणि ह्या प्रोजेक्ट साठी तर आम्ही एवढे खुश आहोत. पण जर का ही अशी कंडिशन असेल तर कसं करायचं? द्या ना आम्हाला, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मागतोय. आज आम्ही कोण म्हटलं नाही की आम्हाला सिफेतला द्या म्हणून. आमच्या डिमांड काय की जी बिल्डिंग जिथे होते तिथेच द्या, हो त्या लोकांचं म्हणणं आहे. आणि अगोदर होतं नाही असं नाही, अगोदर होतं पण हा आहे ना, प्लॅन आहे ना, प्लॅन मध्ये बघा हा तुमचाच प्लॅन आहे ना, आम्ही काय घरी बसवलेला नाही ना. अशा जर का असताना कसा विश्वास ठेवायचा? आणि खरं सांगतो मी ह्या सगळ्या मंत्री लोकांना किंवा नेते आमदार खासदार यांना पण विनंती करतो, आणि माडाच्या जेवढे पण म्हणजे बोरीकर असो, आणि खरं संजीव जयस्वालांचे स्टेटमेंट आहेत साहेब, आमच्याकडे रेकॉर्डेड आहे. मी तुम्हाला जो फोटो दाखवला, बोरीकरांनी साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. मध्ये भाडंगे साहेबांनी पण आम्हाला थोडा सपोर्ट केला, पण नंतर काय झालं? मग मला कळत नाही की हे असे का करतायत. तुम्हाला जर तुम्ही आम्हाला विश्वासात घेता, आम्ही तुम्हाला विश्वास देतोय की सगळ्या रहिवाशांतर्फे, तरी देखील शेवट नंतर दुसऱ्या दिवशी भलतंच काहीतरी ऐकायला येतं. हे कसं? आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. त्याचा खरं पुढे पवित्र काय असणार? कारण तुम्हाला वाटतं अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलंय, तुम्ही विचारलं, तुम्हाला त्यांनी आश्वासनही दिलंय, पण या पुढे पुढे काय करणार आहात तुम्ही? जरी मतदान नाही करणार, पण याच्यावर पुढे तोडगा काय? तुमचे विचार स्पष्ट काय आहेत पुढचे? माझं म्हणणं, मला असं वाटतंय की आज जसा लॉटरीचा जो काही घोळ झालाय, काय प्रत्येक ठिकाणी झालाय. इव्हन जर का आता तुम्ही 45 ची जी आता मागे लॉटरी काढली तिथे पण बघितलं, बहुतेक ठिकाणी घोळ झालाय. आणि मला सांगा, ही सगळी तज्ञ मंडळी आहे, ही सगळी तज्ञ मंडळी आहेत ना, सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम क्वालिफाय करून तिथपर्यंत शिक्षण घेऊन गेलेले आहेत. यांना जर का साधा विषय जर का नाही कळत, तर आमच्या इकडचे हे जे सिनियर सिटीजन आहेत ते सांगतात अरे बाबा हे चुकलंय. अरे हसायला येतं. अजूनही वेळ गेली नाही. मी खरं सांगतो, अजूनही विनंती करतो, मी खरं त्यांना विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही. काही लोकांचं फक्त पजेशन झालेलं आहे, अजूनही तुम्ही सुधारू शकता. तुमच्याकडे सध्या तरी तुम्हाला असं वाटतं की षडयंत्र सुरू आहे पाठीमागून स्थानिकांच्या विरोधात? याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हणतोय की ही तज्ञ मंडळी आहेत, त्या एक्झाम क्वालिफाय करून गेलेले आहेत, तेव्हाच कुठेतरी त्यांना ते पद मिळालेलं आहे. मग ह्यांच्याकडे तशी व्यवस्था होणार किंवा असं काय होणार हा माहित नाही का? एखादी बिल्डिंग बांधतात, मध्ये 25, 26, 27 तोडली नव्हती का? तर फायरवाल्यांनी त्यांना परमिशन दिलं नव्हतं का? अडथळा आहे म्हणून. जेव्हा त्या बिल्डिंग तुटल्या तेव्हा त्यांना परमिशन दिलं. म्हणजे जर का फायरवाल्यांना कळतंय की असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर आपल्याला ह्या परमिशनसाठी हे करायला पाहिजे. मग हा एवढा मोठा प्रोजेक्ट राबवतायत, ड्रीम प्रोजेक्ट राबवतायत, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रहिवाशांच्या समस्येपासून ते पूर्ण होण्यापर्यंत त्याचं काय? बरं, हा तर नुसता प्रोजेक्ट आहे. अरे पण पुढच्या समस्यांचं काय? कॉर्पस फंडचं काय? कोणाला माहित नाही. 14 माळ्याच्या पर्यंत पार्किंग आहे, गाडी जाणार कशी? कोणाला माहित नाही. अशा काय काय म्हणजे केसेस आहेत की खरंच की लोकांना अजून संभ्रमी मिळत आहेत. फक्त एवढंच आहे की 500 स्क्वेअर फुटाचं घर आहे,
म्हणून अरे होणारच ना का, तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आम्ही 180 मध्ये राहिलेलो आहे. साहजिक गोष्ट आहे, कोणाची इच्छा नाही हो साहेब, सगळ्यांची इच्छा आहे. पण काहीतरी द्या ना, लोकांच्या समस्या विचारा आणि आहे ते द्या. वेगळं कोण मागत नाही साहेब. आणि कोणाचा एका व्यक्तीचा मला विरोध दाखवा, या प्रोजेक्टला विरोध आहे, कोणाचाही विरोध नाही. जो तो उलट तुम्हाला सपोर्ट करेल, डोक्यावर घेऊन नाचेल. मी रिक्वेस्ट करतो माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जरी लक्ष दिलं तरी मी तुम्हाला सांगतो, ह्या वळलीतली जनता आहे ना, वर्षानुवर्ष त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल. आता आमची अशी कंडिशन आहे, आम्हाला सध्या डॉक्टर राजू वाघमारे हे थोडस हातभार म्हणजे हेल्प करतायत. म्हणून आमचा काही समस्या आता ज्या चालल्यात त्या थोड्या तरी थांबलेल्या आहेत किंवा त्यांनी थोपवलेल्या आहेत. पुढे काय आज लोकांना रात्री झोपताना पण त्यांना प्रश्न पडतो की उद्या काय. अरे आज आमच्या इकडे सिनियर सिटीजन जगताप साहेब आहेत, कांगडे साहेब आहेत, लायकत आली आहेत. हे जे आमचे सिनियर सिटीजन आहे ना, यांचं म्हणणं काय माहितीये, हे आजोबा यांचं म्हणणं काय माहितीये की बाबा रे तुम्ही म्हणजे समोर जाऊ नका का, तर तुम्हाला कामधंदे आहेत, तुमच्यावरती केसेस टाकतील हे पण भीती आहे. तर काय करा, आम्ही गोळ्या खाऊन असे पण मारणार आहे. गोळ्या खाऊन आम्ही जगतोय ना, प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार आहेत, आम्ही असे पण मारणार आहे. आम्हाला फक्त एक सूट द्या, गोळ्या खाऊन आणि तेवढा परत जेवणासाठी काहीतरी व्यवस्था करा, गोळ्या खाण्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो, तुम्ही तुमचे कामधंदे करा, नाहीतर आम्ही असे पण मारणार आहे. इथपर्यंत ही लोक बोलायला लागली आहेत. विचार करा का आज जर का मुलं जी कामाला जातात ते जर का कामाला गेले, आज कोणाला गव्हर्नमेंट सर्वंट जॉब आहे, तेव्हा बाबा बिंदास चला. अरे केसेस पडल्या तर कामावरनं पण काढून टाकतील. म्हणून ही लोक स्वतःहून तयार आहेत. तर खरंच मी सांगतो, देवाभावांनी ह्या पण जरा विचार करावा की अरे महिला पण बोलतायत की बाबा आमची कामं झाली की आम्ही आउटलेट बसतो तिथे उपोषणाला, एवढं पण म्हणतात. पण आता त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही वैयक्तिकरित्या, माझं मत आहे की मी ते देणार नाही. आता किती यांना आम्ही जबरदस्ती करायची, त्यांचं मला सांगा, ज्या 4 बिल्डिंग आहेत तिथे मूळ रहिवासी किती आहेत तुमची, एकंदरीत किती फॅमिलीज आहेत? आमच्या 4 बिल्डिंग मध्ये बघितलं 335 फॅमिली. नाही आता जे आहेत, आता टोटल मध्ये सांगतोय, बरेच जण आलेले नाहीत तसे जवळ. ठीक आहे, पण मतदार किती आहेत? मतदार टोटल किती? टोटल आमच्याकडे मतदार म्हटलं तरी 500-600च्या आसपास जाईल. बरोबर, कारण एका मताने देखील फरक जाणवतो, पण ते 500 जी संख्या आहे त्यामुळे भरपूर फरक जाणवणार आहे. आता सध्या जर का आम्हाला कोणी जर का मदत केली तर डॉक्टर राजू वाघमारे, आणि त्यांनी जे मुद्दे घेतले तर खरं सांगतो की ह्या प्रशासनाने आणि त्या संपूर्ण यंत्रणेने याच्यावरती योग्य तो विचार करावा. आणि खरं सांगतो, हा तळागाळातला जो समाज आहे किंवा जी लोक आहेत त्यांचा विचार करावा, बस मी एवढी विनंती करतो. आम्ही काही वेगळं मागत नाही. काय म्हणताय बघा, आम्हाला दुःख देऊन दुसऱ्यांना जर आमच्या जागी आणून देत आम्ही दुःखी असणार, मग त्या प्रकल्पाला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? प्रकल्प कोणासाठी? आमच्यासाठी जर असेल तर आम्ही दुःखी असताना तुम्ही कोणासाठी प्रकल्प राबवता? 500 स्क्वेअर फूटच्या घरात राहून आम्हाला काय फायदा? आमचं मनच दुःखी असेल मनच तर दुःखी असेल मग? तर. आणि आम्ही जर दुःखी असेल आम्ही सामान्य लोक आहेत. आपली वळी सामान्य लोक आहेत, विचार करायला पाहिजे ना. 2-3 फ्रंटच्या बिल्डिंगच काय एवढं त्यांना हे आहे की ते जेणेकरून आम्हाला मागे ढकलून तिथे दुसऱ्यांना, तर हे कुठला न्याय आहे हेच कळत ह्याचं नाही. पण उत्तर द्यावं ना. मग एकाच बिल्डिंगला एक टावर का मिळतो? आम्ही- तिसऱ्या माळा, दुसरा माळा, तिसरा माळा त्यांच्याच लॉटऱ्या काढल्या जातात, बाकीच्या लॉटऱ्या का काढल्या जात नाही? आपण आम्हाला ह्याची पण उत्तर द्या ना. यंत्र आहे का पण काय काय माहितीये, बाबा, हे विचारणार कोण? हा विचारणार. मग आमच्याकडे एकच हत्यार आहे, जे आम्ही प्रत्येकाने वैयक्तिक ठरवलंय ते. याच्या पुढे कुठल्या पण याला आम्ही आमचं मत वापरणार. जोपर्यंत आमच्या लेखी मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही रिकामी करणार नाही. भले काही हो. आता ते तोडतात खालची काय सोडल्यानंतर जर हे झालं वरून कोसळल्या, आमचा जर त्याच्यात मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? भाडा असणार आहे, कोण असणार? पण हे योग्य आहे का? रहिवासी राहत असताना तोडफोड करणं हे योग्य आहे का? स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला, आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. थोडी सुरू आहेत, तरी पण जवळपास जे बिल्डिंग सुरू आहेत तिथेही पुनर्विकासाचं काम सुरू आहे. Yes. तर ते काम सुरू आहे, त्याने तुम्हाला काय त्रास होतोय का? काही गंभीर समस्या आहेत का? किंवा
काही अजूनही काही वेगवेगळे प्रश्न आहेत तर मला याबाबत काय सांगाल? कोण सांगेल? या पुढे आपलं नाव सांगा. माझं नाव राहुल आहे. आता हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे सेफ्टी पर्पज साठी काही पत्रे शेड वगैरे लावलेलं नाही. परत प्रॉपर फॉगिंग सिस्टम होत नाही, त्याच्यामुळे श्वासाचा त्रास होतो. फॉगिंग म्हणजे मला लोकांनाही सांगा. पाणी वगैरे फवारणी जे मारतात, जी माती उडते, डिगिंग करतात. बरोबर. सध्या कारण जे हवेचं जे प्रदूषणही वाढलंय तर त्याच्यावरही आळा घालण्यासाठी पण निर्देश तर दिलेत, पण तरीही त्यांनी काही केलं नाही. नाही, पहिला पत्रे लावायला आमच्या इथेच मागे लागले. जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे नाही लागले, आणि जिथे आमचं कन्स्ट्रक्शन चालू नाही तिकडे मागे लागलेत. मग इथे पहिला प्रॉपर प्रोटेक्शन दिलं पाहिजे होतं, नंतर आमच्या इकडे यायला पाहिजे होतं. तर प्रॉपर फॉगिंग सिस्टम तर नाही. अहोरात्री ते मोठे मोठे ट्रक्स येतात. पण मी तर पाहिलंय समोरच्या बाजूला पत्रे लावलेत, पण इथे रहिवासी राहतात तिथे पत्रे का नाही लावले त्यांनी? इथे प्रॉपर काय त्यांचं आहेच नाही. रहिवाशांना त्रास द्यायचा आहे, रहिवाशांना जाणून बुजून त्रास द्यायचा आहे आणि त्यांना इथून पळून लावायचं आहे. बाकी यांचं दुसरा उद्देश काहीच नाही. म्हणजे या भीतीने लोक निघून जातील आणि पळून जातील. आज सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्या प्रदूषणामुळे लोकांना दम्याचा त्रास, श्वासाचा त्रास, त्याच्यानंतर कॅन्सर, अशा मोठे मोठे रोग होऊ शकतात. डिगिंग वगैरे अहोरात्री ते त्रास येतो, मोठा साऊंड येतो, आवाज येतो. आता ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हातारी कोतारी माणसं आहेत, त्यांना आवाजाने खूप त्रास होतो याचा. आणि हे लोक कधीही कामं करतात, कधीही कोण येतो आणि कामाला सुरुवात करतो. आता काल आम्ही ऑफिसला गेलो, काल आमच्या बिल्डिंग मध्ये ते लोक पत्रे दरवाजे तोडायला आले. आम्हाला बघून करतात ते लोक सगळं. आम्ही घरी नसलो. आम्ही राहतो, माझ्या सासूबाई राहते तिकडे, कुलूप लावण्याच्या सध्या आजी लेकीकडे गेलेली आहे, तर ते आमचा दरवाजा देखील तोडत होते काल. तोडून बाजूला केले. आमचा म्हणजे आम्ही अजून सिलेंडर केलेलं नाही तरी आमचा दरवाजा तोडत होते. मग आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की बाबा इथे आजी राहते, हे तोडू नका, हे सील झालेलं नाहीये. सब कॉन्ट्रॅक्ट मग हे असा हुकुमशाही राजवट चालली आहे. आणि या बाबतीत हे पण ऐकले की हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय, काल रात्री आम्हाला तिथून सांगितलं. रात्री कळलं आम्हाला हे कॉन्ट्रॅक्टर जे येत आहेत ना, आता त्यांचं काम आहे त्यांनी करावं का त्याच्यात, पण त्याच्यात काही लोकांचं असं म्हणणं आहे की कदाचित ते नशा वगैरे करून येतात. आज जर का जे काम करणारे लोक आहेत असेल आता काय त्यांचं असं म्हणणं आहे, पण जर का उद्या काय जर का झालं. पण मला सांगा, या पूर्ण प्रश्नांमुळे महिलांना किंवा काही लहान जे असतील त्यांना काही त्रास, भरपूर प्रमाणात गंभीर समस्या पण. सुरक्षा काय पाहिजे हा. तुम्हाला? सुरक्षा काय? सेफ्टी काय? उद्या जर का काय झालं समजा तर त्याची जबाबदारी कोण? मग तुम्हाला जर का लोक समोर तयार आहे की आमचं फक्त म्हणणं जे काय ते ऐकून घ्या, आणि आमचं सध्या बोलणं पण चालू आहे. डॉक्टर राजू वाघमारांच्या थ्रू आम्ही संजू जयस्वालची यांच्यावर मीटिंग आहे, ती एकदा मीटिंग झाली की आम्ही स्वतःहून तयार आहे की पुढच्या आठवड्याच्या आत आम्ही तुम्हाला स्वतः आमचे रूम आमच्या हवाली करू. आम्हाला काय राहू आम्हाला द्या. कोणाला अडवायचं नाही. आज कुठलाही माणूस अडवायला किंवा कुठल्याही अडकाडी करायची नाही. फक्त एवढंच आहे की प्रामाणिकपणे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आणि कारण द्या ना आम्हाला. तुम्हाला पण पुढे शेवटी मन आहे प्रत्येकाचं, तुम्ही पण काय करता तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तेवढा पण विचार करावा. सध्या आपल्याकडे आहेत ना ज्येष्ठ आहेत, त्यांचे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया. ऐका जरा, सर्वप्रथम नाव सांगा, आपण केव्हापासून इथे वास्तव्याला आहात? मी 50 वर्ष राहतो वडिलांपासून, आणि ते 4 वाजता आले आणि डायरेक्ट बोलले की आम्हाला ऑर्डर दिलेली आहे. तर मी बोललो बाबा ते दरवाजे तुम्ही तोडताय, ते वटकर साहेबांनी दिले त्यांना सांगा. आणि बोला आमचं काय, उद्या दरवाजे तोडून त्यांनी ठेवलेले, उद्या जर लहान मुलं असतात ती गेली पडली तर त्याला एखाद्याचा कुलपू झालं तर त्याला जबाबदार कोण? हा, आणि ते हे करतात, आलेरावी करतात भाषा, आम्हाला माहिती नाही. आलं का लक्षात? आता दरवाजे तिथे नुसतं आणून ठेवलेले, आलं का लक्षात? ऐकत नाही. आणि उद्या मेले तर कोण त्याला जबाबदार? लहान मुलं गेले पटकन मेला त्याला कोण जबाबदार? तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही तिथे राहतो, आम्हाला तिथे देण्यात यावा, आम्ही खाली करायला तयार आहे. आणि ह्याच्यात राजू वाघमारे साहेबांचा मोठा हात आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. वेळोवेळी सहकार्य केलं. आमचं म्हणणं आहे की तिथे द्या, फक्त आम्ही नाही, आम्ही खाली करा, आम्हाला विरोध नाही, आम्ही लगेच खाली करायला, आमची तिथे आम्हाला टाका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आपल्याकडे अजून एक बाबा आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत काय त्यांना त्रास झालाय, या पूर्ण या गोष्टींमुळे किती त्यांना त्रास झालाय ते आपल्याला सांग. ऐका, आली राहतात गावाच्या कागद कुठलं आहे. बरोबर बघा काय आता ह्यांचं म्हणणं जर का सरकार किंवा प्रशासन किंवा म्हाडाचे अधिकारी जर का ऐकणार नाही तर मग कोणाचं ऐकणार, आणि का असे करतात सांगा ना. खरंच हे बघावं ना यांनी. हेच लोक आम्हाला म्हणत होते मागे की बाबा रे तुम्ही काळजी करू नका, वाटल्यास आम्ही बसतो,
आम्ही एवढ्या खाऊन असे पण मारणार आहे. फक्त जेवणाची फक्त आम्हाला तेवढी सोय करून द्या, वाटल्या समोरच देतो जे काय तुम्ही द्या, रेकॉर्डिंग करून तुम्ही लोकांना दाखवा, नाही तर परत म्हणाल खाऊन पिऊन तुमचं उपोषण चाललंय. पण तुम्ही तुमचे कामधंदा करा, कारण शेवटी काम केलं तर घर पण चालतं. कारण किती वेळा जाणार बाहेर, सुट्ट्या तरी किती मारणार. त्यामुळे त्यांचं पण म्हणणं असं त्यांचं म्हणणं होतं ते, तर आम्हीच म्हटलं की नाही चला. आणि वरळीत सध्या मी तुम्हाला सांगतो की साऊथ मुंबई हा एकच मला वाटते असा चॅनल आहे की तो खरंच लोकांच्या समस्या ह्या प्रशासनाकडे, शासनाकडे आणि नेत्यांकडे पोहोचवतात. तर कृपया लोकांनी पण जरा लक्ष द्यावं आणि प्रशासनाने पण लक्ष द्यावं. कारण मला नाही वाटत, कारण आम्ही जर का फोटो दाखवतो, आम्ही जर का त्या अधिकाऱ्यांना भेटून जर का आलो तरी पण त्या समस्याचं निराकरण होत नाही. व शेवटी आता तुमचा एक म्हणतात ना की समाजाचा एक चौथा खांबात तुम्ही आहे, तर त्याचा एक फायदा तरी होईल. तर कृपया हे पण जरा लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या यंत्रणेने माझ्या मते विचार करावा. या प्रकरणामध्ये सध्या या ज्या आई आहेत त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेत. त्यांना अजून देखील न्याय मिळाला नाहीये. ते आपल्याला सांगतील काय घटना घडलेली आणि काय घडलेलं त्या बाबतीत आम्हाला सांगा. आणि आम्ही लेटर दिलेली आहेत. पण का दिलेली, काय कारण असेल? आम्हाला बदली ट्रान्सफर पाहिजे. आम्हाला तिकडे दिले, तिकडे नाही पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट करणार होते, हो, पण तुम्हाला या ठिकाणी या फेज मध्ये पाणी हवं. नाही तिथे, त्या बिल्डिंगला पाणीच नाही. बारीक आम्हाला वर टाकीवर चढून टुलावर उभं राहून पाणी सोडावं लागतं. डब्याने पाणी वाचावं लागतं टाकीमध्ये. मग कसं जाऊन राहणार तिथे? आम्हाला भाडं द्या, आम्ही जातो. मग तुम्ही काही कागदपत्र व्यवहार वगैरे हो दिले? हो दिले, माडाला दिलेत आम्ही कागदपत्र. पण आज उद्या चाललंय त्यांचं. ठीक आहे. मग यावर तुम्हाला काय वाटतं की पुढं काय तुमच्या बाबतीत काय व्हावं? आमच्या बाबतीत आम्हाला रूम इथे पाहिजे. इथे आहे, आम्ही इथे रहिवाशी, आम्हाला इथंच पाहिजे. ठीक आहे. स्थानिकांकडून एक प्रकारे आक्रोश व्यक्त केला जात आहे, कारण प्रशासन त्याचं ऐकत नाहीये. जे स्थानिक आमदार आहेत ते त्यांचं ऐकत नाहीयेत. सध्या आता लोक त्यांचा एक आक्रोश, त्यांचा एक नारा त्यांनी म्हणवलाय. ते नारा आता ते लोक त्यांच्या शब्दात व्यक्त होतील. पक्ष नारा असा आहे की जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर आम्ही आमचा असा निर्णय घेतला. सगळ्या रहिवाशांचा वैयक्तिक निर्णय असा आहे की आम्ही ह्या होणाऱ्या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीला मतदान करणार नाही. आमचा नारा असा आहे, जर घर नाही. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. आता शेवटी निर्णय म्हणजे कसा माहिती आहे, आमचं ठरलेलं आहे. आमचं जे ठरलेलं आहे ते म्हणजे असं आहे, रात्या जागी घर नाही, रात्या जागी घर नाही, आमचं ठरलेलं आहे. आणि खरं सांगतो, आम्ही काहीच कोणावरची जबरदस्ती करत नाही. शेवटचं आश्वासन काय द्याल? एक शेवटचा अशी माझा विनंती करतो, आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विनंती करतो, माननीय देवाभावांना पण विनंती करतो. राजू वाघमारे साहेब तर आमच्या बरोबर आहेतच, आणि प्रशासनाने म्हाडा अधिकाऱ्यांना, संजय जयस्वाल असू द्यात, बोरीकर असू द्यात, किंवा धात्रक साहेब असू द्या, भडांगे साहेब असो, सर्वांना आम्ही विनंती करतो, आमची बैठक घ्या. काय आपण तुम्ही आम्हाला जो निर्णय द्याल त्या आठवड्याच्या आतमध्ये आम्ही आमची घरं तुमच्या सुपूर्द करू आणि तुमचं कौतुक करू, तुमचं स्वागत करू, तुमचं अभिनंदन करू. आणि आमच्याकडनं किंवा ह्या सिनियर सिटीजन लोकांकडनं पण आणि पुढच्या पिढीसाठी पण शुभेच्छा म्हणून तुमच्या पूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला वैयक्तिक लाईफ मध्ये पण तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. आणि आम्ही काही वेगळं ना, जसं आशीर्वाद द्या मावशी म्हणाल्या, आम्ही आशीर्वाद देऊ. आम्ही काही वेगळं मागत नाही, फक्त आमचा मुद्दा समजून घ्या, आम्हाला निर्णय द्या, दखल घ्या, आणि आम्ही तुम्हाला आठवड्याभरात आमचं घर खाली करतो. एवढीच मागणी आहे, विनंती करतो सर्वांना. धन्यवाद. आणि आपले पण मीडियाचे साऊथ मुंबई, तुम्ही आमचं हे म्हणणं मांडलं त्याच्याबद्दल तुमचे पण रहिवाशांतर्फे आमचं सगळ्यांनी तुमचे पण आभार मानतो, जाहीर आभार. आणि खरंच तुम्ही वळलीत, आम्ही पण बघतो एवढा वर्ष झालं तुम्ही प्रोजेक्ट चालू झाल्यापासून, किंवा इतरही प्रोजेक्टच नाही, इतरही तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, इतर काही कार्यक्रम, कुठल्या दुर्घटना सांगू द्या, सगळ्या तुम्ही कव्हर करता आणि ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवता. खरंच तुमचे खूप खूप आभारी आहे. खरंच तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चॅनलचे धन्यवाद. राहत्या जागी घर नाही, राहत्या जागी घर नाही, राहत्या जागी घर नाही. आणि
आहे हा आमचा प्रत्येकाचा वैयक्तिक आहे वैयक्तिक आम्ही ठरवले. म्हाडा प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसलेले आणि राजकीय पक्षांनीही पाठ फिरवल्याने वरळी बेडडी चाळीतील रहिवासी आज निराशेच्या टोकावर पोहोचलेत. स्वतःच्या हक्काच्या घरासाठी लढणाऱ्या 32 कुटुंबाचा आवाज आता प्रशासन आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचणार का, हा मोठा प्रश्न आहे. लोकशाहीत मतदान हा हक्क असतो, मात्र अन्याय झाल्यास तो निषेधाचे हत्यारही ठरू शकतो. हेच या रहिवाशांनी दाखवून दिलंय. या प्रकरणावर संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर तुमची भूमिका काय आहे हे कमेंट मध्ये लिहा आणि साऊथ मुंबईच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.